काल मुंबई येथील घाटकोपरमध्ये एका पेट्रोल पंपावर असलेलं मोठं होर्डिंग पडलं आणि या होर्डिंग दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झालाय। आता मुंबईच्या घटनेनंतर पुणे शहरातील होर्डिंगचा प्रश्न देखील समोर आला आहे। महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार शहरात सर्वाधिक अनधिकृत होर्डिंग हे हडपसर आणि मुंढवा या परिसरात असून महापालिकेच्या माध्यमातून पुणे शहरातील एकूण 1564 अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिली आहे। मुंबईत घडलेल्या घटनेनंतर पुणे महापालिका अलर्ट मोडवर आली असून शहरातील सगळ्या होर्डिंगचा ऑडिट करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत। याबाबत महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले म्हणाले की पुणे शहरात एकूण 2500 अधिकृत होर्डिंग असून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परवानगी देण्यात आली आहे। कुठल्याही प्रकारचं अनधिकृत होर्डिंग हे शहरात राहणार नाहीये। जर कोणी अनधिकृत होर्डिंग लावली असेल तर ती काढून टाकणे, तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे आणि जेवढं काही वापर झाला असेल त्याबद्दल टॅक्स वसूल करण्यात येत आहे। जर अनधिकृत होर्डिंग असेल तर त्याचं लायसन हे रद्द करून कारवाई देखील करण्यात येणार असल्याचं यावेळी भोसले यांनी सांगितलंय। जे आत्ताचे जे आहेत की साधारणतः 2500 पर्यंत होर्डिंग जे आहेत त्यांना परवानगी दिलेली आहे। जे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे स्काय साईनचे जे आहेत ह्या पॉवर्स असिस्टंट कमिशनर आणि DMCकडे दिलेले आहेत, त्यांचा रिव्ह्यू घ्यायचं चाललेलं आहे आणि कुठलंही अनधिकृत होर्डिंग जे आहे ते पुणे महापालिका क्षेत्रामध्ये राहणार। त्याच्यामध्ये जे आहे की हा जो आहे की दंड जो आहे तो अनधिकृत असेल तर त्याच्यामध्ये ते काढून टाकणं, त्याच्यावर FIR दाखल करणं आणि जेवढा काही त्यांनी वापर केला असेल त्या वापराचा जो काय टॅक्स आहे, पिनल टॅक्स त्याच्यामध्ये घेतला जातो। आता जे होर्डिंग जे आहे की होर्डिंग्ज आणि बॅनर्स, पोस्टर्स आणि जे टेम्पररी होर्डिंग्ज आहेत त्याच्यामध्ये फरक आहे। जे कमर्शियल आहेत ते होर्डिंग्ज आहेत, कमर्शियल याच्यामध्ये अनधिकृत काही सापडलेले नाहीत। मात्र जे आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या जे काय उत्सव आहेत त्याच्या निमित्तानं जे केलेले आहेत ते टेम्पररी जे होर्डिंग्ज आहेत ज्याच्या सायझेस मोठ्या आहेत त्याच्यावर सुद्धा कारवाई करतो। आता सध्या तरी आचारसंहितेमध्ये जे आहे की आचारसंहितेमध्ये हे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कुठलेही होर्डिंग्स त्या ठिकाणी लागू शकत नाहीत। जे काही प्रचाराच्या निमित्तानं जे अनधिकृत कमर्शियल आहेत त्याच्यावर कारवाई करतात। जी आकडेवारी आहे ती तुम्हाला मी याच्यामध्ये जे आकडेवारी आहे, साधारणतः अधिकृत होर्डिंगची संख्या जी आहे 2598 आहे। अनधिकृत होर्डिंगची संख्या जी आहे हडपसरमध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे आणि औंध बाणेरला 1 आहे, ते साधारणतः 85 आहेत आणि त्यांच्यावर 1564 याच्यावर अशा ज्या टेम्पररी आहेत त्याच्यावर कारवाई केलेली आहे आणि ह्या 2598 पैकी जवळजवळ 2300 होर्डिंगचं जे आहे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलेलं आहे। सर्वात जास्त अनधिकृत हडपसर मुंढवा भागामध्ये। आता याच्यामध्ये जे आहेत की जो 2598 पैकी जे स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट 2249चा आलेला आहे, त्याच्यामध्ये काही हे अनस्टेबल नाहीत त्याच्यामध्ये जे आहे की आम्ही आता त्या पॉलिसी गाईडलाईन्स आम्ही रिवाईज करतो आहोत। त्या पॉलिसी गाईडलाईन्समध्ये जे आहे की 1/1 आहे, सँडविच आहे आणि ज्या कंजेस्टेड एरियामध्ये आहेत त्याच्याकरताचं आम्ही धोरण वेगळं ठरवू। 1564 अनधिकृत होते। ठीक आहे।